नमस्कार. सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. सहकार क्षेत्रातले कायदे, नियम, वेगवेगळी परिपत्रकं आणि प्रत्यक्ष कामकाजात उपयोगी पडणारं मार्गदर्शन अगदी सोप्या, स्पष्ट आणि भीतीमुक्त भाषेत आपल्यापर्यंत पोचवणारं हे एक विश्वासार्ह माध्यम आहे. सहकार वार्ताचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. सहकारी पतसंस्था, त्यांचे संचालक, अधिकारी आणि सभासद या सगळ्यांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम करणं आणि संस्थांचा कारभार अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दीर्घकाळ टिकणारा बनवणं. आजचा जो आपला विषय आहे तो नागरी सहकारी पतसंस्थांसाठी खूप महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील आहे. कारण यातल्या एका छोट्याशा चुकीमुळे सुद्धा संस्था आणि संचालक दोघेही मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत दिनांक 27 जून 2025 रोजी आलेल्या कर्जविषयक नियम परिपत्रकाचा. या परिपत्रकाच्या प्रस्तावनेतलं हे एकच वाक्य खरं तर त्याचा संपूर्ण आत्माच स्पष्ट करतं. हे परिपत्रक संस्थांच्या कर्जवाटपाच्या पद्धतीवर, संस्थेच्या रिस्क मॅनेजमेंटवर, NPA नियंत्रणावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात होणाऱ्या ऑडिटवर आणि संचालक मंडळाच्या कायदेशीर सुरक्षितेवर थेट परिणाम करणारं आहे. चला तर मग या महत्त्वपूर्ण परिपत्रकातला प्रत्येक मुद्दा आपण सविस्तरपणे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत या परिपत्रकाची नेमकी गरज का निर्माण झाली हे समजून घेण्यापासून. त्यानंतर कर्ज मंजुरीचे अगदी सविस्तर नियम आणि अटी काय आहेत ते पाहू. मग संचालक मंडळाची वाढलेली जबाबदारी, NPA नियंत्रण आणि ऑडिटमधले बारकावे आणि हो, सगळ्यात शेवटी या नियमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन तो सुद्धा समजून घेऊ. तर आपला पहिला विभाग आहे या परिपत्रकाची गरज का निर्माण झाली आणि त्याचा पाया काय आहे. बघा, कोणताही नियम अचानक हवेतून नाही येत. त्याच्या मागे एक ठोस कारण परंपरा असते आणि ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या नियमांचं खरं महत्त्व कळणार नाही. या परिपत्रकाच्या प्रस्तावनेमध्ये 1991च्या आर्थिक उदारीकरणाचा उल्लेख आहे. त्यानंतर काय झालं तर बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली. अनेक खासगी बँका आल्या, कर्ज देण्याच्या पद्धती बदलल्या आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक पतसंस्थांनी सुद्धा कर्ज वाटपात थोडं आक्रमक धोरण स्वीकारलं, ज्यामुळे धोका वाढला. याच वाढत्या धोक्याला शिस्त लावण्यासाठी प्रुडेन्शियल नॉर्म्स म्हणजेच विवेकपूर्ण निकष लागू करणं गरजेचं झालं. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्ज देताना किती आणि कोणती जोखीम घ्यावी याचे हे नियम आहेत. मग नेमकी गरज का निर्माण झाली? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कर्ज वाटपात वाढलेली जोखीम. अनेकदा काय व्हायचं की कर्जदाराची परतफेड क्षमता नीट न तपासता केवळ ओळखीवर किंवा राजकीय दबावाखाली कर्ज दिली जायची आणि याचा थेट परिणाम काय झाला तर अनेक संस्थांमध्ये थकीत कर्जाचं म्हणजेच NPAचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढलं. आणि हे विसरून चालणार नाही की पतसंस्थेतला पैसा हा सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाचा आहे. त्यांचं हित जपणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यात कर्ज वाटपामध्ये एकसारखेपणा आणि पारदर्शकता आणण्यासाठी या सर्व समावेशक परिपत्रकाची गरज निर्माण झाली. एक गोष्ट सर्व संचालन मंडळांनी आणि अधिकाऱ्यांनी अगदी मनावर कोरून ठेवली पाहिजे. या परिपत्रकाचा उद्देश संस्थांवर अनावश्यक नियंत्रण लादणं नाहीये, तर संस्थांना आर्थिक धोक्यांपासून संरक्षण देणं आहे. ही एक प्रकारची संरक्षक ढाल आहे जी संस्थेला भविष्यातल्या आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी आणि तिला अधिक मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आता आपण वळतोय या विश्लेषणाच्या अगदी गाभ्याकडे, सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिक भागाकडे. तो म्हणजे कर्ज मंजुरीसाठीचे सविस्तर नियम. या विभागात आपण प्रत्यक्ष कर्ज मर्यादा काय आहेत, संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देण्याचे नियम काय आणि कोणत्या प्रकारची कर्ज देण्यावर बंदी आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रत्येक मुद्दा अगदी काळजीपूर्वक समजून घ्या. परिपत्रकाने कर्ज प्रकारानुसार एकूण कर्जांवर काही मर्यादा घातल्या आहेत, ज्याला एक्सपोजर लिमिट असं म्हणतात. चला हे आकडे जरा सोपे करून समजून घेऊया. सगळ्यात पहिलं विनातारणी किंवा जामीनके कर्ज. हे संस्थेच्या एकूण कर्जाच्या फक्त 15% देता येईल. यावर मर्यादा का? कारण हेच कर्ज बुडण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यानंतर येतं गृहबांधणी किंवा मालमत्ता तारण कर्ज. यासाठी मर्यादा 20% आहे, कारण इथे मालमत्तेचं तारण असल्यामुळे धोका थोडा कमी होतो.
सोने तारण किंवा इतर मालमत्ता तारण कर्जासाठी सुद्धा मर्यादा 20%च आहे. आणि शेवटी कॅश क्रेडिट कर्ज, जे एकूण कर्जाच्या 10%पेक्षा जास्त असता कामा नये. याचा मुख्य उद्देश हा आहे की संस्थेचा सगळा पैसा एकाच प्रकारच्या कर्जात अडकू नये आणि जोखीम विभागली जावी. आता एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिले जाणारे कर्ज. या परिपत्रकानुसार संस्थेच्या सगळ्या संचालकांना मिळून दिलेलं एकूण कर्ज संस्थेच्या एकूण कर्जाच्या 15%पेक्षा जास्त असू शकत नाही. हा नियम इतका महत्त्वाचा का आहे? कारण संचालक हे संस्थेचे विश्वस्त असतात. त्यांनी स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करू नये. कर्ज वाटपात पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा जपण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे हितसंबंधांचा संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळता येतो. परिपत्रकाने काही प्रकारची कर्ज देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. संस्थेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना कर्ज देण्यास मनाई आहे, कारण इथेही हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. शेअर खरेदी किंवा जमीन खरेदी विक्रीसारख्या सट्टेबाजीच्या कामांसाठी कर्ज देता येणार नाही, कारण पतसंस्थेचा पैसा हा उत्पादक कामांसाठी आहे, सट्टेबाजीच्या जोखमीसाठी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेतल्याशिवाय कर्ज देता येणार नाही. उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीने आपली मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली आहे. आता त्याला त्याच मालमत्तेवर तुमच्या पतसंस्थेकडून कर्ज हवंय, तर मग काय, तुम्हाला आधी बँकेकडून NOC घ्यावीच लागेल. त्याशिवाय कर्ज दिलं तर ते थेट कायद्याचं उल्लंघन ठरेल. चला, आता कर्ज मंजुरीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. याची सुरुवात होते एका प्रमाणित अर्जापासून. पुढचा टप्पा आहे KYC, म्हणजेच अर्जदाराची ओळख आणि पत्ता व्यवस्थित तपासणं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, त्या व्यक्तीची उत्पन्न क्षमता आणि कर्ज परतफेडीची क्षमता तपासली पाहिजे. जामीनदाराची पात्रता आणि तारणी मालमत्तेचं मूल्यांकन हे सुद्धा अनिवार्य आहे. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा नवीन नियम, सरसाई पोर्टलवर तपासणी. सरसाई ही एक केंद्रीय रजिस्ट्री आहे, जिथे कोणत्याही मालमत्तेवर असलेल्या सर्व कर्जांची नोंद असते. यामुळे आपल्याला लगेच कळतं की कर्जदाराने तीच मालमत्ता दुसऱ्या कुठल्या बँकेकडे आधीच तारण ठेवली आहे की नाही. यामुळे फसवणूक प्रभावीपणे टाळता येते. आता आपण तिसऱ्या विभागाकडे वळूया, जो आहे संचालक मंडळाची जबाबदारी. नवीन नियमांमुळे ही जबाबदारी अनेक पटींनी वाढली आहे, हे लक्षात घ्या. कोणताही चुकीचा निर्णय किंवा नियमांकडे केलेलं दुर्लक्ष संपूर्ण मंडळाला कायदेशीर अडचणीत आणू शकतं. इथे कायद्यातल्या 2 गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे सद्भावनेने घेतलेला निर्णय आणि दुसरा म्हणजे निष्काळजीपणा. यात जमीन आसमानाचा फरक आहे. उदाहरणार्थ, समजा मंडळाने सर्व कागदपत्र तपासली, सिबिल स्कोर पाहिला, मालमत्तेचं मूल्यांकन केलं आणि मग कर्ज मंजूर केलं. पण नंतर कर्जदाराच्या व्यवसायात काही अनपेक्षित नुकसान झाल्यामुळे कर्ज थकलं. इथे मंडळाने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती, त्यामुळे हा सद्भावनेने घेतलेला निर्णय मानला जाईल. या उलट एका संचालकाच्या ओळखीचा म्हणून मालमत्तेचं मूल्यांकन न करता किंवा उत्पन्नाचा पुरावा न घेताच कर्ज मंजूर केलं आणि ते कर्ज थकलं, तर हा स्पष्टपणे निष्काळजीपणा मानला जाईल. अशा वेळी होणाऱ्या नुकसानीला मंडळ वैयक्तिकरित्या जबाबदार ठरू शकतं. परिपत्रकात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की संचालक मंडळ संस्थेच्या मंजूर कर्ज धोरणाचे आणि सहकार खात्याने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यास कायदेशीररित्या बांधील आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की ह्या परिपत्रकातल्या नियमांचं पालन करणं हे ऑप्शनल नाहीये, ते बंधनकारक आहे. अरे, मला नियमच माहीत नव्हता असं म्हणून कायद्यासमोर सुटका होत नाही. तर मग संचालक मंडळाच्या प्रमुख जबाबदाऱ्या नक्की आहेत तरी काय? सगळ्यात आधी, आणि हे तातडीने करायचे आहे, ते म्हणजे या परिपत्रकानुसार संस्थेचं कर्ज धोरण त्वरित अपडेट करणे. प्रत्येक कर्ज मंजुरीचा निर्णय इतिवृत्तात केवळ मंजूर असा न नोंदवता तो सकारण नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजे हे कर्ज का मंजूर केलं याचं स्पष्टीकरण त्यात असायला हवं. मोठ्या रकमेच्या कर्ज प्रकरणांची फाईल केवळ अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता स्वतः तपासणं ही संचालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि थकबाकी वसुलीसाठी वेळेवर कारवाई करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता चौथा विभाग, NPA नियंत्रण आणि ऑडिट. कर्ज देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच किंवा त्याहून अधिक महत्त्वाचं आहे त्याची वेळेवर वसुली करणं. नवीन नियमानुसार NPA आणि ऑडिटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागेल. सोप्या भाषेत NPA म्हणजे काय? NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा थकीत कर्ज.
जेव्हा एखाद्या कर्जाचा हप्ता किंवा व्याज सलग 90 दिवसांपेक्षा जास्त काळ परत येत नाही, तेव्हा ते कर्ज खातं NPA बनतं. NPA वाढला की संस्थेच्या नफ्यावर थेट परिणाम होतो, संस्थेला मोठी तरतूद करावी लागते आणि संस्थेची आर्थिक स्थिती कमकुवत होते. NPA झालेल्या कर्जासाठी कर्ज नुकसान तरतूद म्हणजेच प्रोव्हिजनिंग करणं कायद्याने बंधनकारक आहे. अनेकदा लोकांना वाटतं की प्रोव्हिजनिंग म्हणजे संस्थेला लागलेला दंड किंवा शिक्षा आहे, पण तसं अजिबात नाही. ही शिक्षा नाही, हे संस्थेचं संरक्षण आहे, एक आर्थिक सुरक्षा कवच आहे. समजा 1 लाखाचं कर्ज NPA झालं आणि नियमानुसार त्यावर 25% तरतूद करायची आहे. याचा अर्थ संस्थेला आपल्या नफ्यातून 25,000 रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील. हा पैसा कुठे जात नाही, तो संस्थेकडेच राहतो. उद्या जेव्हा ते 1 लाख रुपये वसूल होतील, तेव्हा हे बाजूला ठेवलेले 25,000 रुपये पुन्हा संस्थेच्या नफ्यात जमा होतात. त्यामुळे प्रोव्हिजनिंगला घाबरण्याचं काहीच कारण नाही. यापुढे जेव्हा वैधानिक आणि विभागीय लेखापरीक्षक तपासणीसाठी येतील, तेव्हा ते काही गोष्टी अगदी बारकाईने तपासणार आहेत. जसं की कर्ज मर्यादांचं पालन झालं आहे का, प्रत्येक कर्ज फाईलमध्ये कागदपत्रांची पूर्तता आहे का, संचालकांना कर्ज देताना नियमांचं पालन झालं आहे का, NPAचं वर्गीकरण आणि तरतूद योग्य आहे का, आणि कर्ज मंजुरीचे ठराव इतिवृत्तात सकारण नोंदवलेले आहेत का. यापैकी कोणत्याही गोष्टीत जर त्रुटी आढळल्या तर तो केवळ एक ऑडिट आक्षेप राहणार नाही, तर ते थेट नियामक चौकशीला आमंत्रण ठरू शकतं. आत्तापर्यंत आपण नियम समजून घेतले, धोके समजून घेतले, पण आता आपण शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे ह्या परिपत्रकाची यशस्वी अंमलबजावणी करायची कशी. केवळ नियम जाणून घेणं पुरेसं नाही, तर ते संस्थेच्या दैनंदिन कामकाजात योग्य प्रकारे बसवणं आवश्यक आहे. यशस्वी अंमलबजावणीसाठी हा 5 कलमी कार्यक्रम खूप उपयुक्त ठरू शकतो. पहिलं पाऊल, संस्थेचं कर्ज धोरण तात्काळ या परिपत्रकातल्या सर्व नियमांनुसार अद्ययावत करणे. दुसरं, कर्ज विभाग आणि अधिकाऱ्यांना या नवीन नियमांचं सविस्तर प्रशिक्षण देणे. तिसरं, प्रत्येक कर्ज प्रकारासाठी एक अनिवार्य चेकलिस्ट तयार करणे आणि नियम असा करायचा की कर्ज फाईल या चेकलिस्टशिवाय पुढे जाणारच नाही. चौथं, कर्ज वाटपापूर्वी सर्व नियमांचं पालन झालं आहे की नाही याची खात्री करण्यासाठी एक अंतर्गत नियंत्रण प्रणाली तयार करणे. आणि 5वं, संचालक मंडळाने प्रत्येक महिन्याच्या सभेत या नियमांच्या पालनाचा आढावा घेणे. बघा, काही सामान्य चुका आहेत ज्या वारंवार होतात आणि त्या टाळल्याच पाहिजेत. सर्वात सामान्य चूक म्हणजे अपुरी कागदपत्र. यावर उपाय काय, तर चेकलिस्टचा वापर अनिवार्य करा. दुसरी चूक, ओळखीमुळे किंवा दबावामुळे नियम वाकवणे. यावर उपाय आहे संचालक मंडळाने कठोर भूमिका घेणे आणि शून्य सहिष्णुता धोरण अवलंबणे. आणि तिसरी चूक, वसुलीमध्ये दिरंगाई. यावरचा उपाय म्हणजे कर्ज थकल्याच्या पहिल्या दिवसापासूनच वसुलीसाठी पद्धतशीर पाठपुरावा करणे. तर आजच्या ह्या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय लक्षात ठेवायचंय? 1. या परिपत्रकाचा सखोल अभ्यास करा. 2. आपलं कर्ज धोरण त्वरित बदला. 3. प्रत्येक निर्णय लेखी आणि सकारण ठेवा. आणि 4. जोखीम नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे परिपत्रक संस्थांना अडचणीत आणण्यासाठी किंवा कामात अडथळा निर्माण करण्यासाठी नाही. याचा एकमेव उद्देश आहे आपली पतसंस्था सुरक्षित करणे, तिच्या कामकाजात आर्थिक शिस्त आणणे आणि तिला भविष्यातल्या आव्हानांसाठी अधिक मजबूत बनवणे. सहकार वार्ता पाहिल्याबद्दल धन्यवाद.